भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रयविभाग योग. श्रद्धेचे 3 प्रकार. अर्जुन उवाच ये शास्त्रविधिं उत्सृज्य यजन्ते श्रद्धया अन्विता तेषां निष्ठा तु का कृष्णसत्वम अहो रजाः तमः. अर्जुनाने पृच्छा केली, हे कृष्ण, जे शास्त्रविधीचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजोगुणी की तमोगुणी असतात? तात्पर्य. 4थ्या अध्यायाच्या 39व्या श्लोकात म्हटले आहे की विशिष्ट प्रकारच्या उपासनेवर श्रद्धा असलेला मनुष्य क्रमशः ज्ञानाच्या स्तराप्रत उन्नत होतो आणि शांती समृद्धीच्या परमसिद्धीला प्राप्त होतो. 16व्या अध्यायात म्हटले आहे की जो शास्त्रविधीचे अनुसरण करीत नाही त्याला असुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधीचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते. आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रांमध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणवी? या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण श्रीकृष्णांनी करावयाचे आहे. जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी, रजोगुणी किंवा तमोगुणी आहेत. अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते काय? वास्तविक ज्ञानामध्ये स्थित होऊन स्वतःची परमोच्च सिद्धावस्थेप्रत उन्नती करणे त्यांना शक्य आहे काय? जे लोक शास्त्रविधींचे अनुसरण करीत नाहीत परंतु ज्यांची कशावर तरी श्रद्धा आहे आणि जे देवदेवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय? हे सर्व प्रश्न अर्जुन श्रीकृष्णापुढे मांडित आहे. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी च एव तामसी च इति ताम शृणु. श्री भगवान म्हणाले, देहधारी आत्म्याने प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशी 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून एक तात्पर्य. जे शास्त्रविधींना जाणतात परंतु सुस्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करणे सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते. जीवनांना आपल्या सात्विक, राजसिक किंवा तामसिक गुणांनी युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. जीवांचा प्राकृतिक गुणाशी असणारा संग अनादी काळापासून चालत आला आहे. जीव हा प्रकृतीच्या संपर्कात असल्यामुळे त्याच्या विविध प्राकृतिक गुणांशी असलेल्या संगानुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त होतात. तथापि मनुष्याने जर प्रमाणित आध्यात्मिक गुरूचा संग केला आणि शास्त्रविधीनुसार आचरण केले तर त्याचा स्वभाव बदलणे शक्य होते. हळूहळू तो तमोगुणापासून सात्विक गुणात अथवा रजोगुणापासून सात्विक गुणात उन्नत होऊ शकतो. निष्कर्ष हाच आहे की एखाद्या विशिष्ट गुणातील अंधश्रद्धा मनुष्याला सिद्ध अवस्थेप्रत उन्नत करण्याला सहाय्यक होत नाही. म्हणून मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूच्या संगतीत दक्षतेने आणि चातुर्याने सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. अशा रीतीने मनुष्य उच्चतर गुणात स्थित होऊ शकतो. सत्व अनुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामया अयम पुरुषः यः यत श्रद्धसः एव सः. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाने प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असलेल्याचे म्हटले जाते. तात्पर्य. मनुष्य हा कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धा असते परंतु त्याने प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक, राजसिक अथवा तामसिक मानली जाते. अशा रीतीने तो आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट लोकांशी संग करतो. परंतु 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळतः भगवंतांचा अंश आहे म्हणून स्वरूपतः जीव हा त्रिगुणातीत असतो. मनुष्याला जेव्हा भगवंताशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येऊन
बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण करतो. परिणामतः प्राप्त होणारी श्रद्धा आणि अस्तित्व हे केवळ भौतिकच असते. मनुष्याला जरी काही धारणा किंवा जीवनविषयक कल्पना असल्या तरी मूळतः तो निर्गुण अर्थात त्रिगुणातीत असतो. म्हणून भगवंताशी आपला संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी मनुष्याला प्राप्त भौतिक विकारातून मुक्त झाले पाहिजे. भगवद्धामात परत जाण्याचा कृष्णभावना हाच निर्भय मार्ग आहे. जर मनुष्य कृष्णभावनेत स्थित झाला तर त्या मार्गाद्वारे त्याची मोक्षप्राप्ती सुनिश्चित होते. जर त्याने आत्मसाक्षात्काराच्या या मार्गाचा स्वीकार केला नाही तर तो निश्चितच त्रिगुणांद्वारे प्रभावित होईल. या श्लोकातील श्रद्धा हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्रद्धेचा उद्भव मूळतः सत्वगुणापासून होतो. मनुष्याची श्रद्धा ही देवतेवर किंवा काल्पनिक परमेश्वरावर अथवा मानसिक तर्कवादावर असू शकते. मनुष्याची दृढ श्रद्धा ही सत्वगुणी कर्मामुळे उत्पन्न होते, परंतु भौतिक बद्धावस्थेत कोणतेच कर्म पूर्णतया शुद्ध असू शकत नाही. ती कर्मे मिश्र स्वरूपाची असतात व शुद्ध सत्वगुणयुक्त नसतात. विशुद्ध सत्वगुण हा दिव्य असतो आणि विशुद्ध सत्वगुणामध्ये मनुष्य भगवंताचे वास्तविक स्वरूप जाणू शकतो. जोपर्यंत मनुष्याची श्रद्धा पूर्णपणे विशुद्ध सत्वगुणाने युक्त होत नाही तोपर्यंत ती श्रद्धा त्रिगुणांपैकी कोणत्याही गुणाद्वारे प्रदूषित होऊ शकते. हे प्रदूषित प्राकृतिक गुण हृदय व्यापून टाकतात. म्हणून विशिष्ट प्राकृतिक गुणाच्या संपर्कात असणाऱ्या हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते. जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धा ही सत्वगुणीच असते हे जाणले पाहिजे. जर त्याचे अंतःकरण रजोगुणी असेल तर त्याची श्रद्धा ही रजोगुणी असते आणि जर त्याचे अंतःकरण तमोगुणी असेल तर त्याची श्रद्धा ही तमोगुणाने प्रदूषित झालेली असते. अशा रीतीने जगामध्ये आपल्याला विविध प्रकारची श्रद्धा आढळते आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही आढळतात. वास्तविक धर्माची श्रद्धा ही विशुद्ध सत्वामध्ये स्थित असते, परंतु आपले हृदय क्लुषित असल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्वे आढळतात. याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना आहेत. यजन्ते सात्विकाः देवान् यक्षरक्षांसि राजसाः प्रेतान् भूत च अन्ये यजन्ते तामसाः जनाः. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूतप्रेताचे पूजन करतात. तात्पर्य: या श्लोकात भगवंतांनी निरनिराळ्या प्रकारच्या उपासकांचे त्यांच्या बाह्यकृतीवरून वर्णन केले आहे. शास्त्रनियमानुसार केवळ भगवंतच पूजनीय आहेत. ज्यांची शास्त्रावर श्रद्धा नाही किंवा जे शास्त्र पारंगत नाहीत ते आपल्या प्राकृतिक गुणातील विशिष्ट स्थितीला अनुसरून विविध प्रतीकांची उपासना करतात. जे सत्वगुणी असतात ते सामान्यतः देवतांची उपासना करतात. देवतांमध्ये ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, चंद्र, सूर्यदेव इत्यादींचा समावेश होतो. अनेक देवदेवता आहेत. सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवतेची विशिष्ट हेतुप्रित्यर्थ उपासना करतात. त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात. आमच्या लक्षात आहे की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करीत होता, कारण युद्धामध्ये काळाबाजार करून त्याने पुष्कळ धन कमाविले होते. त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणतः शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतात. त्यांना वाटते की कोणाचीही परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजल्याचे होणारीच फलप्राप्ती होते. आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की जे रजोगुणी आहेत ते अशा कल्पित परमेश्वरांची निर्मिती करतात व त्याची उपासना करतात आणि जे तमोगुणी आहेत ते भूताखेतांची उपासना करतात. कधीकधी लोक थडग्यांची पूजा करतात. मैथुन सेवेलाही तमोगुणी मानण्यात येते. त्याचप्रमाणे भारतातील दूरच्या खेड्यांमधील लोक भूतांची उपासना करतात. आम्ही भारतात पाहिले आहे की कनिष्ठ जातीतले लोक कधीकधी अरण्यात जातात आणि त्यांना जर माहीत असेल की एखाद्या विशिष्ट झाडात भूत आहे तर ते त्या झाडाची पूजा करतात व बळी अर्पण करतात.
या विविध प्रकारच्या उपासना म्हणजे वास्तविकपणे परमेश्वराची उपासना नव्हे. जे दिव्य विशुद्ध सत्वामध्ये स्थित झाले आहेत त्यांच्यासाठी परमेश्वराची आराधना आहे. श्रीमद भागवतात म्हटले आहे की सत्वम विशुद्धम वसुदेव शब्दितम. जेव्हा मनुष्य शुद्ध सत्वामध्ये स्थित होतो तेव्हा तो वासुदेवांचे पूजन करतो. तात्पर्य हे आहे की जे त्रिगुणांच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त झाले आहेत आणि ज्यांनी दिव्य तत्वाची प्राप्ती केली आहे ते भगवंताची उपासना करू शकतात. निर्विशेषवाद्यांना सद्गुणी मानले जाते आणि ते 5 प्रकारच्या देवतांची उपासना करतात. ते भौतिक जगातील निराकार विष्णुरूपाची पूजा करतात व हे रूप कल्पिलेले असते. श्री विष्णू हे भगवंतांचे विस्तारित रूप आहेत, परंतु निर्विशेषवाद्यांचा भगवंतावर विश्वास नसल्यामुळे त्यांना वाटते की विष्णुरूप म्हणजे निर्विशेष ब्रह्माचेच एक दुसरे रूप आहे. त्याचप्रमाणे ते कल्पना करतात की ब्रह्मदेव ही भौतिक रजोगुणी निर्विशेष रूप आहे. अशा रीतीने ते कधीकधी 5 प्रकारच्या आराध्य देवतांचे वर्णन करतात, परंतु त्यांना वाटते की निर्विशेष ब्रह्म हे वास्तविक परमसत्य आहे. म्हणून ते सर्व उपास्य देवदेवतांचा अंततः त्याग करतात. निष्कर्ष, दिव्य स्वभावयुक्त मनुष्यांचा संग केल्याने भौतिक प्रकृतीच्या विविध गुणांचे शुद्धीकरण करता येते. अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपाः जनाः दंभ अहंकार संयुक्ताः कामबल अन्विता कर्षयन्त शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः माम च एव अंतः शरीरस्थं तान विधी आसुरनिश्चयान. जे लोक दंभ आणि अहंकाराने शास्त्रसंमत नसलेली उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, जे मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोहोचवितात, त्यांना असुर म्हटले जाते. तात्पर्य, असे अनेक लोक आहेत जे शास्त्रामध्ये उल्लेख नसलेल्या तपस्या निर्माण करतात. उदाहरणार्थ, जे उपोषण अंतस्थ हेतुपूर्वक केले जाते, जसे राजकारणात करतात, त्या उपोषणाचा शास्त्रामध्ये उल्लेख नाही. सामाजिक अथवा राजकीय हेतूसाठी उपोषण करणे हे शास्त्रसंमत नाही. केवळ आध्यात्मिक उन्नतीकरिता उपवास करणाऱ्यालाच शास्त्राची मान्यता आहे. भगवद्गीतेनुसार जे लोक अंतस्थ हेतूने उपोषण करतात ते असुरी लोक होत. त्यांचे कार्य हे शास्त्रांच्या विरुद्ध असते आणि यामुळे सामान्य लोकांना मुळीच लाभ होत नाही. वस्तुतः ते दंभ, मिथ्या अहंकार, काम आणि विषयोपभोगावरील आसक्तीमुळे कर्म करतात. अशा कृत्यांमुळे केवळ ज्या पंचमहाभूतांनी शरीर बनलेले आहे ती पंचमहाभूतेच नव्हे तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात. राजकीय उद्दिष्टप्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक असते. अशा उपोषणांचा वेदामध्ये कुठेही उल्लेख केलेला नाही. असुरी मनुष्याला वाटेल की अशा मार्गाने आपण आपल्या शत्रूला किंवा इतर पक्षाच्या लोकांना आपल्या इच्छांशी सहमत होण्यास भाग पाडू, परंतु कधीकधी अशा उपोषणाने मनुष्याचा मृत्यूही होतो. भगवंत अशा कृत्यांना संमती देत नाहीत व ते म्हणतात की अशी कृत्ये करणारे लोक म्हणजे असुरच आहेत. अशी प्रदर्शने म्हणजे भगवंतांचा अपमानच होय, कारण अशी कृत्ये वेदांची अवज्ञा करून आचरली जातात. या संदर्भात अचेतसः हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. सामान्य मनस्थितीच्या लोकांनी शास्त्रातील विधिविधानांचे पालन केलेच पाहिजे. ज्यांची अशी मनस्थिती नाही ते शास्त्रांची उपेक्षा आणि अवज्ञा करतात व स्वनिर्मित तपाचे आचरण करतात. पूर्वीच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असुरांचा शेवट कसा होतो हे मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे. अशा लोकांना भगवंत असुरी लोकांच्या पोटी जन्म घेण्यास भाग पाडतात. परिणामी ते लोक भगवंतांशी असलेला आपला संबंध न जाणता जन्मोजन्मी असुरी वृत्तीने जगतात. परंतु जर अशा लोकांना वैदिक ज्ञानाचा मार्ग दर्शविणाऱ्या आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाचे भाग्य लाभले तर ते या भौतिक जंजाळातून सुटून परमगतीला प्राप्त होऊ शकतील. आहारः तु अपि सर्वस्य त्रिविधः भवति प्रियः यज्ञः तपः तथा दानं तेषां भेदम् इमं शृणु.
प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणांनुसार 3 प्रकारचा असतो. याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यांचेही 3 प्रकार असतात. आता मी तुला त्यांच्यातले भेद सांगतो. ते 1. तात्पर्य: निरनिराळ्या प्राकृतिक गुणांना व स्थितींना अनुसरून आहार, यज्ञ, तप आणि दान यांचेही निरनिराळे प्रकार आहेत. या सर्व क्रिया एकाच स्तरावर होत नसतात. जे योग्य विश्लेषणाद्वारे कोणत्या प्रकारची क्रिया कोणत्या प्राकृतिक गुणांमध्ये केली जाते हे जाणू शकतात तेच बुद्धिमान होय. जे सर्व प्रकारचे यज्ञ, आहार किंवा ज्ञान एकच समजतात त्यांना विवेकशक्ती नसते व ते मूर्खच असतात. मनुष्याने स्वेच्छेनुसार काही केले तरी सिद्धी प्राप्त होते असे म्हणणारे काही प्रचारक आहेत, परंतु असे हे मूर्ख प्रचारक शास्त्रांच्या मार्गदर्शनानुसार प्रचार करीत नाहीत. ते स्वपोलकल्पित मार्ग निर्माण करीत आहेत आणि सामान्य लोकांना चुकीच्या मार्गाने नेत आहेत. आयुः सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिराः हृदयाः आहाराः सात्विक प्रियाः. सत्वगुणी मनुष्यांना प्रिय असणारा आहार त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो. असा आहार रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. कटु, आम्ल, लवण, अति उष्ण, तीक्ष्ण, रुक्ष, विदाहीन आहारा राजस्य इष्टाः दुःख, शोक, अमयप्रदाः. रजोगुणी मनुष्यांना अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार दुःख, शोक आणि व्याधी निर्माण होण्यास कारणीभूत असतो. यात यामं गतरसं पूती पर्युषितं च यत उच्छिष्टं अपि च अमएध्यं भोजनं तामस प्रियं. 3 तासांपेक्षा अधिक काळापूर्वी शिजविलेले, बेचव, नासलेले, दुर्गंधीयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना प्रिय असते. तात्पर्य: आयुष्यवृद्धी करणे, मनशुद्धी करणे आणि बलोवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे. प्राचीन काळी महान ऋषींनी दुग्धपदार्थ, साखर, तांदूळ, गहू, फळफळावळे, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक आणि दीर्घायू देणाऱ्या अन्नाची निवड केली. असे अन्नपदार्थ सत्वगुणी मनुष्यांना अत्यंत प्रिय असतात. भाजलेला मका, काकडी इत्यादी इतर अन्नपदार्थ जरी स्वादिष्ट नसले तरी दुधाबरोबर किंवा इतर अन्नपदार्थाबरोबर त्यांचे मिश्रण केल्यास तेही स्वादिष्ट बनवू शकतात आणि मग ते सात्विक होतात. हे सर्व खाद्यपदार्थ नैसर्गिकरित्याच पवित्र असतात. मद्य, मांस यांसारख्या अपवित्र पदार्थांपासून ते पूर्णतया भिन्न असतात. 8व्या श्लोकामध्ये उल्लेख केलेल्या स्निग्ध पदार्थांचा हिंसा करून मिळविलेल्या जनावरांच्या चरबीशी काही संबंध नाही. ही जनावरांची चरबी दुधाच्या रूपामध्ये प्राप्त होते. दूध हे सर्व अन्नपदार्थांपैकी अत्यंत पौष्टिक आहे. दूध, लोणी, चक्का इत्यादी दुग्धपदार्थांपासून स्निग्धता प्राप्त होते व त्यामुळे निरपराध प्राण्यांची हिंसा करण्याची आवश्यकता राहत नाही. केवळ पाशवी मनोवृत्तीमुळेच प्राण्यांची हिंसा होत असते. दुधापासून चरबी प्राप्त करणे ही सुसंस्कृत पद्धती आहे. हिंसा करणे हा नरपशूंचा मार्ग आहे. डाळ, वाटाणे, गहू इत्यादी पदार्थापासून विपुल प्रमाणात प्रथिने प्राप्त होतात. कडू, अतिशय खारट, अति उष्ण किंवा अति तिखट अशा राजसिक पदार्थामुळे उदरातील जाठर रस कमी होतो व यामुळे पीडा व रोग निर्माण होतात. तमोगुणी आहार हा शिळा असतो. 3 तासापूर्वी शिजविलेला कोणताही पदार्थ तामसिक असतो. तामसिक अन्न हे नासलेले असल्यामुळे त्यामधून दुर्गंधी येत असते. अशा अन्नाकडे तमोगुणी लोक आकर्षित होतात, परंतु सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो. सर्वप्रथम भगवंतांना अर्पिलेले किंवा साधुजनांनी विशेषतः आध्यात्मिक गुरूंनी ग्रहण केलेले उष्टेच केवळ खाता येते. अन्यथा उष्टे भोजन तमोगुणी समजले जाते आणि असे अन्न संसर्ग दोष किंवा रोग पसरविते. तमोगुणी मनुष्यांसाठी असे अन्न जरी अतिशय स्वादिष्ट असले तरी सत्वगुणी मनुष्यांना असे अन्न आवडत नाही व ते अशा अन्नास स्पर्शही करीत नाहीत.
सर्वोत्तम भोजन म्हणजे भगवत प्रसाद होय. भगवद्गीतेत भगवंत सांगतात की ते भाजीपाला, धान्य आणि दुधापासून बनलेले पदार्थ भक्तिभावाने अर्पण केल्यास स्वीकारतात. पत्रम पुष्पम फलम तोयम, अर्थात भक्ती आणि प्रेम या दोन प्रमुख गोष्टींचाच भगवंत स्वीकार करतात. परंतु असाही उल्लेख आहे की प्रसाद हा विशिष्ट पद्धतीने तयार केला पाहिजे. शास्त्रातील आदेशानुसार तयार केलेले व भगवंतांना अर्पण केलेले कोणतेही अन्न जरी अत्यंत शिळे असले तरी ते ग्रहण केलेच पाहिजे, कारण असा अन्नरूपी प्रसाद हा दिव्य असतो. म्हणून अन्नाला निर्जंतुक, खाण्यास योग्य आणि रुचकर बनविण्यासाठी ते भगवंतांना अर्पण केले पाहिजे.